राजकारणात पदे येतात, जातात, सत्ता बदलते, समीकरणे बदलतात, चेहरे बदलतात. पण एका नेत्याने सामान्य माणसाच्या मनात निर्माण केलेला विश्वास सहज कधीच बदलत नाही. नारायण राणे हे केवळ एका नेत्याचं नाव नाही, ते सिंधुदुर्गच्या जनतेच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाचं नाव आहे. स्वातंत्र्य दिनाचा तो दिवस. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एक ज्येष्ठ दाम्पत्य न्यायासाठी आंदोलन करत होतं. आयुष्यभर प्रशासनाची सेवा केली, निवृत्तीनंतर शांत जीवन जगण्याची अपेक्षा होती. पण न्यायासाठी त्यांनाच प्रशासनाच्या दारात उभं राहावं लागलं. 2 वेळा आश्वासनं मिळाली, 2 वेळा आंदोलनं मागं घेतली, पण प्रश्न मात्र सुटला नाही. आणि पुन्हा एकदा ते भर पावसात भिजत न्यायाची वाट पाहत होते. आजूबाजूला अधिकारी होते, प्रशासन होतं, लोकप्रतिनिधी होते, पण त्यांच्या डोळ्यातील वेदना पाहण्यासाठी कोणाचीही नजर थांबत नव्हती. आणि तेवढ्यात नारायण राणे जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले. त्यांची नजर त्या दाम्पत्यावर पडली. मोठा नेता असल्याचा आविर्भाव नाही, प्रोटोकॉलची चिंता नाही. राणे स्वतः त्या दाम्पत्याकडे चालत गेले, त्यांची व्यथा ऐकली, त्यांचा प्रश्न समजून घेतला, त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि मग म्हणाले, यावेळी माझ्यावर विश्वास ठेवा, आंदोलन मागे घ्या. यापुढे तुम्हाला अशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही. घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. कधी कधी नेत्यांकडून मिळणारा सर्वात मोठा आधार हा सरकारी आदेश नसतो, तो असतो मी तुमच्या पाठीशी आहे. त्या क्षणी त्या दाम्पत्याला कदाचित त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं, पण त्यांना एक गोष्ट नक्की मिळाली होती, आपली व्यथा ऐकणारा माणूस मिळाला होता. आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते होते समाधानाचे. एका मोठ्या नेत्याने एका सामान्य माणसासाठी स्वतःहून 2 पावलं चालत देण्याचं समाधान. त्यांच्या मनात एकच भावना होती, आमचा प्रश्न सुटेल की नाही हे पुढे पाहू. पण नारायण राणेंसारखा मोठा नेता स्वतःहून आमच्याकडे आला, आमचं म्हणणं ऐकलं, आम्हाला समजून घेतलं. हा आधार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. इथेच नारायण राणे यांच्या नेतृत्वाचं खरं मोठेपण दिसतं. नेता मोठा हा त्याच्या पदामुळे होत नाही, तो मोठा होतो जेव्हा सामान्य माणूस त्याला आपलं मानतो. नेता मोठा त्याच्या ताफ्यामुळे होत नाही, तो मोठा होतो जेव्हा एखाद्या वृद्धाच्या डोळ्यात त्याच्यासाठी कृतज्ञतेचे अश्रू येतात. आणि नेता मोठा त्याच्या अधिकारामुळे होत नाही, तो मोठा होतो जेव्हा खचलेल्या माणसाला त्याच्या एका वाक्याने पुन्हा उभं राहण्याचं बळ मिळतं. आजच्या राजकारणासाठी हा प्रसंग खरंच डोळे उघडणारा आहे. कारण भेटीगाठी, कार्यक्रम, भाषणं, आश्वासनं हे सगळं राजकारणाचा भाग आहे. पण एखाद्या सामान्य माणसाच्या दुःखापर्यंत स्वतः चालत जाणं, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून मी तुमच्या पाठीशी आहे असं सांगणं, हे नेतृत्वाचं वेगळेपण आहे. सिंधुदुर्गाने आजवर अनेक नेते पाहिले, अनेक पालकमंत्री पाहिले, अनेक सत्ताधारी पाहिले, पण ज्याच्याकडे आजही सामान्य माणूस संकटाच्या वेळी आशेनं पाहतो, ज्याचं नाव घेतल्यावर त्याला खरा आधार वाटतो, त्या नेत्याचं खरं स्थान सरकारी पदावर नसतं, ते असतं लोकांच्या हृदयात. सत्ता बदलते, पद बदलतं, राजकीय समीकरणं बदलतात, पण माणसाच्या हृदयात मिळालेलं स्थान सहज कधीच बदलत नाही. आणि म्हणूनच पालकमंत्री पदानं होता येतं, पण खरा पालक जनतेच्या हृदयात स्थान मिळवून तयार होतो. नारायण राणे यांनी हे स्थान कमावलं आहे. म्हणूनच सिंधुदुर्गासाठी नारायण राणे हे केवळ एक राजकीय नाव नाही, तो आहे विश्वास, तो आहे आधार, तो आहे आपला माणूस. आम्ही दोघं जण नवरा बायको, आम्ही जिल्हा परिषदचे रिटायर कर्मचारी. बरोबर. मी जिल्हा परिषदमध्ये कर्मचारी रिटायर झालो, माझी बायको हेडमास्टरमध्ये रिटायर. म्हणजे अशा लोकांना ह्या परिस्थितीत आत्महत्येने असा साध्या जमिनीच्या केससाठी असं करावं लागतं. राणे साहेबांनी आम्हाला समजून घेतलं तेव्हा. आणि आमच्या आम्ही म्हटलं त्यांना, साहेब आम्ही 2 वेळा ह्या प्रयत्न केला होता मागे सुद्धा, पण प्रशासनाच्या आणि पालकमंत्री साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही मागे घेतलं होतं. आणि आम्ही आता बसलो. तर ह्याच्या म्हणजे राणेसाहेब पालक कसे असावेत त्याचा अनुभव आम्ही घेतला. त्यासंबंधी मी माझ्या जीवनातले 2-3 राणेसाहेबांनी तुमचं काय सांगितलं नाही? राणेसाहेब म्हणाले की हे बघ, 2 वेळा बसलास ना, आता बसावं लागणार नाही, मी एकदा सांगतो म्हणून आता तुझं हे आंदोलन स्थगित कर. तुम्ही स्थगित केलं? आम्ही स्थगित केलं साहेब, नमस्कार करून. आणि वर
आणि साहेबांनी सांगितलं. मग आम्ही भरून पावलो ते हां. ऐकून. साहेबांचे जे 2 शाबासकीचे किंवा आम्हाला समजून घेऊन जे शब्द दिले त्याने आम्ही पालकाची खरोखर भूमिका. पालकत्वाची भूमिका म्हणजे पालक कसा असावा हा. तर ते आम्हाला तेव्हा समजलं. बरोबर. आणि त्यामध्ये माझ्या वैयक्तिक जीवनातले 2 प्रसंग साहेब सांगतो. हा. साहेब तेव्हा नवीनच आमदार झाले होते हा. आणि साधारण महिना 2 महिन्याने ते शिवसभाला भेटायला यायचे. हा. तेव्हा शिवनचं ऑफिस म्हणजे आमचं जिल्हा परिषद ऑफिस कुडाच्या त्या बऱ्याच आहेत छोट्या हा. कौलालू तिथे होते. जागा हा. कमी होती. शिवनच्या केबिनमध्ये जाताना साहेबांना आमच्या टेबलांच्या मधूनच जावं लागायचं. बरोबर. तर एकदा तर असं झालं होतं, साहेब नेहमी येतात आम्ही उठून राहायचो. एकदा काय झालं, मी लिहित बसलो होतो प्रोसिडिंग हा. आणि साहेब तिकडून आले आणि आज साहेबांच्याकडे केबिनमध्ये निघाले हा. आणि साहेब गेले तरी मी उठलो नाही. हा. बाकी सगळे उठले. बरोबर. आणि मग ह्या प्रसंगात बाकीचे म्हणाले आता राहुल तुझं झालं हा. आणि साहेब भयंकर कडक आहे, तुझा बहुतेक तुझं संपलं आता. हा. आणि मग मी घाबरलो होतो. हा. आणखी मग साहेब बाहेर येताना हा. मी नमस्कार करून साहेबांना, साहेब चुकून माझं लक्ष नव्हता तर क्षमा असावी. तर साहेबांनी माझ्या पाठीवर हात मारला आणि सांगितलं, अरे कामच करत होतास ना, बस खाली, घाबरू नकोस. हा. हा झाला एक प्रसंग. हा. आणि जिल्हा परिषदला जेव्हा 100 वर्ष झाली हा. तेव्हा एक कार्यक्रम झाला होता जिल्हा परिषदमध्ये. हा. तर जिल्हा परिषदचा आदर्श कर्मचारी म्हणून हा. ह्याच राणे साहेबांच्या हस्ते मला सन्मान करण्यात आला आणि तेव्हा सामायिक पाठ थोपटली. हा. आणि माझा तिसरा प्रसंग हा माझ्यावरच्या प्रसंगाचा. हा. आम्ही आमच्या जे ह्या वयात आम्हाला आत्मक्लेश करावा लागतोय, हा. ह्या प्रसंगात राणे साहेबांची माझ्या पाठीवर पडलेली तिसरी थाप. हा. त्यामुळे मी राणेसाहेब म्हणजे पालक कसा असावा. राणेसाहेब मंत्री नुसते आमदार होते, ते विरोधी पक्ष नेते होते, ते केंद्रीय मंत्री होते, मुख्यमंत्री सुद्धा होते, महसूल मंत्री होते, आज खासदार आहेत, तरी सुद्धा ते सिंधुदुर्गाचे पालक आहेत. ते ह्या एका प्रसंगावरून मी, त्यामुळे आमच्या राणेसाहेबांना 100 वर्षाचं आयुष्य मिळून दे बरं. अशी विनंती आहे.